नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 4 अध्यायाचं नाव आहे ज्ञानकर्म संन्यास योग। ज्ञानकर्म संन्यास योगामध्ये भगवंतांनी दिव्य ज्ञानाबद्दल अर्जुनाला सांगितलेलं आहे, दिव्य ज्ञानाबद्दल माहिती दिलेली आहे। तर या अध्यायातील श्लोक नंबर 9 पासून पुढील श्लोक आणि श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। जन्म कर्मच्च मे दिवमेवं यो यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन। भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात बघा, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहता त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही। तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो। तात्पर्य, भगवंताचे आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवताराबद्दल यापूर्वी 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे। जो भगवंताच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातूनच मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तत्काळ भगवद्धामात परत जातो। भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही। निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते। यानंतरही भगवंताच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते। पण भक्ताला केवळ भगवंताच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवद्धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो। ब्राह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंताची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत। अद्वैत्यमच्युतम नादी मनंतपुरम। भगवंत जरी अनंत दिव्य रूपे करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वयच आहेत। हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडिताच्या आकलनापलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे। वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे एको देवो नित्य लीलानुरक्तो भक्तव्यापी हद्यंतरात्मा। एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लीलानुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात। या वेद प्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे। जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंताच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडीत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो। या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो। वास्तविकपणे तत्वमसी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते। जो कोणी श्रीकृष्णांनाच परम सत्य माझा म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परम ब्रह्म स्वयं भगवान आहात तो निश्चितपणे तत्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्याचा भगवंताच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंताचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे। तमेव विदित्वा तिथि मूर्तिमोती नान्यपंथा विद्यते यनाय। केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची
पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही पर्याय नाही. याचा अर्थ आहे की जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाही तो निश्चितपणे तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसारिक पंडिताला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्मे करीत असतील, पण यामुळे ते मुक्तीसाठी प्राप्त होतील असे नाही. अशा अहंकारी संसारिक विद्वानांना भगवत भक्ताची अहैतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. श्लोक नंबर 10. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा भूता मत्वा ममागता. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयाच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. तात्पर्य: पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला आहे त्याला परम सत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणणे अतिशय दुस्तर आहे. सामान्यतः जे लोक देहात्म बुद्धीमध्ये आसक्त आहेत ते इतके विषयासक्तीमध्ये मग्न असतात की त्यांना परमसत्य ही साकार असू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य असते. अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. भौतिकदृष्ट्या शरीर हे विनाशी, पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे. म्हणून सामान्यतः लोकांना जेव्हा परम सत्याच्या साकार रूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्याच्या मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते. अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूपच सर्वश्रेष्ठ असते. यामुळेच ते लोक परम सत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते हा विचारच त्यांना भयावह वाटतो. जेव्हा त्यांना सांगितले जाते की आध्यात्मिक जीवन ही व्यक्तिगत आणि साकार आहे तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होतात आणि यामुळे स्वाभाविकतच ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होण्यास पसंत करतात. सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्याशी करतात कारण असे बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात. साकार व्यक्तिमत्वारहित प्राप्त होणारी ही आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असे त्यांना वाटते. खरे तर आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे. या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत की जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणत नाहीत. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानामधील विसंगतीमुळेच गोंधळून गेलेले ते लोक निराश किंवा क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की असे कोणतेही तत्त्व नाही की जे सर्व कारणांचे कारण आहे आणि सरते शेवटी सर्व काही शून्यच आहे. असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेत असतात. काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत. काही लोकांना परमसत्यामध्ये विलीन होण्याची इच्छा असते तर निराशेमुळे सर्व प्रकारच्या आध्यात्मिक ज्ञानाचा तिटकारा आलेले लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवीत नाहीत. या शेवटच्या श्रेणीतील लोक कोणत्या तरी नशेच्या आहारी जातात आणि काही वेळा या लोकांच्या मतिविभ्रमालाच आध्यात्मिक दृष्टी मानले जाते. आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या आसक्तीमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे. या जीवनाच्या
भौतिक संकल्पनेच्या 3 स्तरामधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भगवंताचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाच्या नियम आणि विधानांचे पालन केले पाहिजे. भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तराला भाव अथवा भगवंताचे दिव्य प्रेम असे म्हटले जाते. श्रोते हो, श्लोक नंबर 10 मध्ये महत्त्वाचा भाग दिलेला आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका तो. भक्तिरस अमृत सिंधनुसार भक्ती ते विज्ञान पुढील प्रमाणे आहे. अदो श्रद्धा तत साधु संगोत भजन क्रिया ततोस नर्त निवृत्ती स्यात्तो निष्ठा रुचिस्तत आता शक्तिस्ततो भावस्तत दजती साधकानामयं प्रेम्न प्रादुर्भावो भवेत्क्रम. प्रारंभी मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा असणे आवश्यक आहे. यामुळे आध्यात्मिक उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्याच्या अवस्थेपर्यंत तो येईल. पुढील अवस्थेत त्याला उन्नत आध्यात्मिक गुरुद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्याच्या आज्ञेनुसार नवसाधक भक्तिपूर्ण सेवेचा आरंभ करतो. आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तिपूर्ण सेवा केल्याने तो सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो. आत्मसाक्षात्कारामध्ये स्थैर्य प्राप्त होते आणि परम सत्य भगवान श्रीकृष्णांच्या कथाचे श्रवण करण्याची त्याच्यामध्ये रुची निर्माण होते. या रुचीमध्ये मनुष्याची कृष्ण भावनेतील आसक्ती वरंदीगत होते आणि रुची परिपक्व झाल्यावर भाव किंवा भगवंताच्या दिव्य प्रेमातील प्राथमिक स्तरामध्ये रूपांतरित होते. भगवंताबद्दलच्या या वास्तविक प्रेमालाच प्रेम किंवा जीवनाचा परमोच्च परिपूर्ण स्तर असे म्हटले जाते. प्रेम या स्तरावर मनुष्य दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये सतत रममाण झालेला असतो. म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या भक्तिपूर्ण सेवेच्या क्रमिक पद्धतीद्वारे मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होऊन स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाच्या भयापासून आणि निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्यवादापासून मुक्त होऊन जीवनाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती करतो. त्यानंतर अंततः त्याला भगवत नामाची प्राप्ती होते. श्लोक नंबर 11. ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तव तैव भजाम्यहं मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था म्हणजे अर्जुना, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तात्पर्य, प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णाचा त्याच्या विविध प्रकट झालेल्या रूपामध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा अंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणुसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्यांची श्रीकृष्णांना प्राप्ती करावायची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे मनुष्य संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्तांच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते. दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते आणि आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असते. तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असते. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. भौतिक जगतातील भावनाचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना
समान रीतीने फल प्रदान करतात. विशुद्ध भक्त या ठिकाणी तसे दिव्य धामामध्येही भगवंताशी वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात. आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंताच्या प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात. जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिकदृष्ट्या आत्महत्या करावयाची आहे, त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये ब्रह्मज्योतीमध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात. असे निर्विशेषवादी हे भगवंताच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करीत नाहीत. म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंताच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांच्यापैकी जे निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात, ते आपल्या कर्म करण्याच्या तृप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात. त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्माचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केले जातात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंताच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्ती कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत तिथे सर्वच प्रयत्न अपूर्ण राहतात. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारदी तीव्रेन भक्त योगेन यजेत परमपुरुष. मनुष्य निष्काम असो किंवा सर्व सकाम कर्मफलाची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावनेत परिणत होणारी पूर्ण अवस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. श्लोक नंबर 12. कांगचंत कर्मणान्न सिद्धी यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषी लोके सिद्धिर्भवती कर्मजा. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. तात्पर्य या भौतिक जगातील देवदेवताविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पयत्न लोक या देवदेवतांना भगवंताचीच विविध रूपे समजतात. वास्तविकपणे देवता या भगवंताची विविध रूपे नाहीत, तर त्या भगवंताचे विविध अंश आहेत. भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत. वेद सांगतात की नित्यानाम भगवंत एकच आहेत. ईश्वर परम कृष्ण श्रीकृष्णच परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरता शक्ती प्रदान करण्यात आली आहे. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तीची युक्त असे जीव आहेत. देवता कधीही नारायण, श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या बरोबरीच्या असूच शकत नाहीत. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांची ही तुलना भगवंताशी करता येत नाही. वस्तुतः ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंताची आराधना करतात. शिवविरिजिनुतम. तरीही आश्चर्याची गोष्ट अशी आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे किंवा परमेश्वर पशुरूपधारी आहे अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात. यह देवता हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवतात. पण भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू हे या भौतिक जगातील नाहीत. भगवंत हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे आता दिव्य आहेत. निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात.
कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करावयाची असते. त्यांना फलप्राप्ती होते, पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगूर फलासाठी त्याला निम्न देवदेवताची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगतातील देवदेवता तसेच त्याचे आराधक यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबरच विनाश होईल. देवदेवतांनी दिलेले वर हे भौतिक आणि तात्पुरते असतात. भौतिक जगत आणि देवदेवता व त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांडरूपी महासागरातील बुडबुडे आहेत. तरी या जगामध्ये मानव समाज हा भूमीची मालकी, कुटुंब आणि उपभोग पदार्थ यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्य प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. अशा तात्पुरत्या गोष्टी पदार्थ यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्य प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी लोक हे देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात. जर एखाद्या मनुष्याला एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रिपद मिळाले तर त्याला वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे. म्हणून ते सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक त्यांच्यापुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी मस्तक झुकवतात आणि खरोखरच या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्ण भावनाभावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. ते सर्व इंद्रियोपभोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रियोपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते. बहुतेकांना इंद्रिय उपभोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात. पुंडलिकावर्त श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज गे, गोपाळ कृष्ण महाराज गे, सांबशिव महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. तर श्रोते हो, हा व्हिडिओ इथेच मी थांबवतो. श्लोक नंबर 12 पूर्ण झालेला आहे 4थ्या अध्यायातील. पुढच्या व्हिडिओमध्ये मी श्लोक नंबर 13 पासून मी तुम्हाला श्लोकांनी त्याचा मराठीमध्ये आज सांगणार आहे. तर मी तुमचा निरोप घेतो. मी तुम्हाला पुन्हा भेटतो. धन्यवाद.